सर्वांना सप्रेम जय भीम. तर मी आज लवकर मशीनवर निघालो. आमच्या गोल्याला लाडी गोडी लावून जावं लागतं नसतात, ती गाडीच्या पाठीमागं लागत असते. त्याच्यामुळं त्याला तिथं टाटा बाय बाय केलो आणि निघालो सोनेगावच्या पेट्रोल पंपावर. तर मला पेट्रोल भेटलं नाही. थोडं समोर आलो तर पोरायवणीच सायकल मला अशी आता घ्यावं लागते असं वाटतं, कारण डिझेल पेट्रोलचा तुटवडा आहे. आणि तिथून पुढे समोर आला तो कुबोटा ट्रॅक्टर दिसलं. कुबोटा ट्रॅक्टर हे आमचे मित्र नवनाथ गड्डमवार यांचे सोनेगाव येथे जोरदार रोटर चालू होते आणि आमची लई दिवसाच्या बाद भेट झाली. आणि मी त्यांना आवाज देऊन इकडं बोलून घेतला आणि तिथून आम्ही निघालो पुढं. तर पोरं माझ्या पुढे निघाले होते सायकलवर 1-2 करीत वाता मारू लागले. काय मारू लागले की बिचारी. नंतर आम्ही पेनूर पाटीला गेलो आणि तिथे हॉटेल आहे चहाचं. अध्यक्षाला म्हणलं चला चहा घेऊत अध्यक्ष. तर त्या हॉटेलवाल्याने 2 कप ठेवले. आमचे प्रेमाचा चहा घेणं चालू होता. प्रेमाचा चहा घेत आम्ही लई दिवसाच्या बाद भेटले आणि आम्ही चहावर चर्चा केली आणि आमच्या अध्यक्ष महोदयाला जिथं होतं तिथं नेऊन सोडलं आणि तिथून पुढे निघालो पालमला. तर भारत पेट्रोल पंपावर भरपूर गर्दी होती. मोदी है तो मुमकिन है, जनता बेजार में है. तिथून निघालो सणानं पिरिरी आपल्या उगा शिरपूर रोडनं गंगाखेड हायवेपासून इकडे राईटला टर्न घेतला आणि पांदीनं पुढे समोर निघालो शिरपूरच्या दिशेने. पालमच्या पुढे शिरपूर गाव छोटा आहे, त्या शिरपूर गावामध्ये मशीन चालू आहे. तिथून पुढे आलो आणि आपली लिंबाखाली गाडी लावून टाकली. आता म्हणजे याची बिनगोरी झाली दिवसाची. तर तिथून पुढे निघालो आपल्या मशीन करतं. मशीन दिसना गेली. भाऊ ही जीवनाचं सोनं करणारी सही आहे. आपण खातो त्या भाकरीवर बाबासाहेबाची सही आहे, ही खरी सही आहे. आणि मला थोड्या समोर आल्यावर JCB दिसली की जोरात काम चालू होतं मशीनच्या, कारण की बिचारा रात्रभर मशीन चालत होतं. मी सकाळी पोहोचल्यानंतर भरपूर खुश झालं, म्हणजे काय बघायचं कामच नाही. गडी खनखन हाणला मशीन आणि पाईपलाईन बी फोडून टाकली. कोणाची होती की पाईपलाईन, ती मला वाटायला शेतकऱ्याची होती काय की गड्यानं माझ्या हातात मशीन दिली आणि कंबरवर हात टाकून बाता मारू लागला त्याला. आणि मला वाटते त्याला भरपूर जोरात भूक लागली होती, चावून तडसून हाणू लागला. शेतकऱ्यानं चपात्या आणि पिठलं भाकर आणून दिली ती त्याला खाऊ लागले बिचारी. सकाळी 10 वाजले होते आणि उन्हामध्ये मी मशीन चालू केली. आणि मग काय तिथून शेतकरीसुद्धा पाईपलाईन जोडू लागले. भाऊ 42 डिग्री तापमान असलं तरी आपल्या घरची परिस्थिती खराब असल्यामुळं उन्हालासुद्धा आपल्याला मागं टाका लागते. नंतर तिथून मी आंब्याच्या झाडाखाली गेलो आणि एक कैरी तोडून खाली. तर भरपूर आंबट होती, खावासुद्धा वाटत नव्हते, पण जाऊ द्या म्हणलं खाऊन टाकली, तोडली तशी. नंतर आपली नाईटला ड्युटी होती, डे नाईट काम चालू असल्यामुळं आपण 24 घंट्याचं काम घेतलं होतं. फाटचे 3 वाजले होते. तर थोडा मी ब्रेक केलता, कटाळा आलता मला भरपूर. नंतर सकाळचे 6 वाजले आणि आणखीन ब्रेक घेतला थोडा 5 मिनटं आणि मामाच्या आकड्यावर गेलो. मामाला म्हणलं मामा चहा करा गडे, आता लय आळस आलाय मला. नंतर आपलं लिंबाच्या काडीनं दात घासणं चालू होतं. दात भाऊ येणं नंबर 1 निघतात. आपल्या कोलगेटला सुद्धा मागं आणतं. हे पुराणं बरंच आहे आपलं लिंबाची काडी. नंतर तिथून राहुलं मी टाटा बाय बाय केला आणि निघालो आपल्या लोह्याकडं घरी. सर्वांना क्रांतिकारी सप्रेम जय भीम.